हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आत्ताशी वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि उठल्या-उठल्या मी वैदू आणि यशच्या टिफिनची तयारी करत आहे. तर इथे बीट कट करून घेत आहे, कारण की मला लावायचं आहे कुकर. बटाटे देखील शिजून घ्यायचे आहेत. बटाट्याची भाजी आणि पोळी बनवून द्यायची आहे वैदू आणि यशला. तर मी इथे बटाटे सोबतच बीट देखील उकडून घेणार आहे, जेणेकरून संध्याकाळच्या वेळेस ना बीटचे देखील पराठे बनवू शकू आपण. तर त्यासाठी आणि इथे कुकरमध्ये मी लावून घेतलं. आणि आज आहे वैदेहीचा ना स्कूलमध्ये कार्मेल डे आहे. तर त्याच्यासाठी ना तयारी चाललेली आहे माझी देखील, कारण की मला देखील पटापट सगळं आवरून घ्यायचं होतं. दुपारचं जेवण वगैरे ते देखील बनवून ठेवायचं होतं, जेणेकरून ना मी प्रोग्राम होऊन आल्यानंतर ना जेवण करून ना आराम देखील करू शकतो. तर यासाठी तर यशचा अगोदर डब्बा करून दिला मी. तो गेला स्कूलला आणि वैदेहीला आज 10:30 वाजता स्कूलमध्ये जायचं होतं. तिचा प्रोग्राम होता, डान्स होता. तर तिने ना 2 डान्स गाण्यांमध्ये ना परफॉर्मन्स करणार आहे. आणि मी इथं काय केली, जे 2 बटाटे उकडून घेतले होते ना, त्याची अशी भाजी बनवून घेतली आणि 2 पोळ्या ह्या 2 यशला टिफिन पॅक करून दिला. त्यानंतर मग वैदेहीचा देखील ना करून ठेवला. आणि त्यानंतर मग मी ना लिंबू पाणी घेते सकाळी-सकाळी. सकाळी-सकाळी म्हणजे उठल्या-उठल्या सकाळी-सकाळी नाही घेणं होत माझं. सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे करून घेते आणि त्यानंतर ना फक्त नॉर्मल पाणीच घेते आणि मग टिफिन वगैरे बनवून घेते. आणि ते टिफिन वगैरे बनवून झाल्यानंतरच ना गरम पाणी पिते, थोडंसं नॉर्मल कोमट. आणि त्यानंतर बास्केटमध्ये होते एवढे सारे कपडे भरलेले, ते सगळे खाली टाकले मी आणि त्यानंतर फोल्ड करून ठेवले. आणि तोपर्यंत ना वैदेहीला आज खूप हौस होती की मला ब्लॉगिंग करायची आहे. तर वैदूनी जी ब्लॉगिंग केलेली आहे ना, तर या व्हिडिओच्या अगोदरच मी तो ब्लॉग ना पोस्ट केलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसेल ना, मी लिंक देते इथे लास्टला, तर तुम्ही पाहू शकता. आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे. थोडीशी भांडे पडलेले होते, पण ते माझे काही घासणं झालं नाही, कारण की टाईम होत होता, आम्हाला निघायचं होतं. छोटीशी क्लिप घेतली मी वैदू तयार झालेली. आणि हा आहे प्रोग्राम स्टार्ट होत आहे. वैदूने हा एक डान्स केलेला आहे. या 2 गाण्यांवरती वैदूने डान्स केलेला आहे. आणि प्रोग्राम संपण्यासाठी ना 3:30 वाजले प्रोग्राम संपायला. आणि ह्यानंतर ना आम्ही इथे फोटो वगैरे काढून घेतलो. त्यानंतर माझी एक फ्रेंड स्कूलच्या जवळच राहते, मग तिच्या घरी गेलेलो. आणि तिच्या टेरेसवरनं ना इतका सुंदर ना इथला व्ह्यू येतो ना, तर तो व्ह्यू पाहायचा होता. तर तो व्ह्यू आम्ही पाहायला गेलो आणि खूप सुंदर वाटत होतं, तुम्ही पाहू शकताय. अचानकच काय झालं की 16 तारखेला मी जेव्हा सकाळी उठली ना, तर डेंजर मला ताप आलेली होती. आणि मग ब्लॉगिंग कंटिन्यू रोज करायचं हे राहूनच गेलं. आणि 2-3 दिवस 4 दिवस तरी मला गॅप पडलेला आहे ब्लॉगिंगमध्ये. आणि ह्याच्यापुढे मी डेलीच ब्लॉगिंग करणार आहे. ब्लॉगिंगला माझ्या बिलकुल नरकंडी लागू देणार नाही आहे. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी सकाळपासून ना ब्लॉग चालू केला. मला खूप दिवस झालं ब्लॉग शूट करायची सवय मोडली आहे. तर त्यामुळे जसं येईल तसं छोट्या क्लिप घेतल्या मी, कारण की मोठी क्लिप जरी घेतलं ना तर ते ॲड कसं करावं आणि काही समजत नव्हतं मला. तर त्यामुळे जसं होईल तसं मी 10:30 वाजेपर्यंतच ना शूट करून घेतले. आणि 10:30ला वैदेहीचा ना स्कूलचा कार्मेल डे आहे 16 जुलैला. तर त्याचं सेलिब्रेशन ना आज केलं आहे स्कूलमध्ये. तर त्यामुळे कसं आज 15 जुलै आहे, तर त्यामुळे कसं मला 10:30 वाजता घेऊन जायचं होतं वैदेहीला. वैदेहीचा डान्स होता, तर त्यासाठी. आणि तो डान्स वगैरे जो केला आहे ना वैदेहीने, तर तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये छोट्या क्लिप ना ॲड करेल. मोठे इथे टाकू शकत नाही, कारण की कॉपीराईट येतं. तर यश फ्रेंड आले होते ना, तर त्यामुळे थोडं डिस्टर्ब झालं मला. आणि मग खूप छान डान्स वगैरे झाला, खूप छान. 10:30 वाजता चालू झालेला कार्मेल डेचा तो प्रोग्राम. तर 3-3:15 पर्यंत चालू होता. हां, स्वतःच करून घेतलास ना? गरम पाणी. आणि मग नंतर आलो आम्ही. मग नंतर फ्रेंडकडे गेली मी. तिथे स्कूलच्या जवळच एका फ्रेंडचं घर आहे, तर फ्रेंडकडे गेली. 4:30 वाजता तिथून आली मी. आणि त्यानंतर मग झोपलेच मी 1-1.5 तास तरी झोपले आरामात. त्यानंतर मग झाडू वगैरे केलं, आपली दिवाबत्ती वगैरे केले. आणि आता कुकरचा तुम्हाला आवाज येत असेल, कुकर वगैरे लावलं जेवण बनवायचं. आता वाजत आले 8:30 वाजलेत.
तर आता मी जेवण वगैरे बनवून घेते आणि त्यानंतर जेवते. तर मी काही ब्लॉग जास्त काही शूट केलेलं नाही आहे. आता जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते आणि यापुढे रोज मी ब्लॉगिंग करायचा प्रयत्न करते, जेणेकरून मला ब्लॉगिंग जमेल देखील आणि अवघड देखील होणार नाही. आणि ब्लॉगिंग मला खूप आवडतं, पण खूप गॅप घेते मी आणि खूप आळशीपणा करते. त्यामुळे ना आता मी डेली छोटा असू दे मोठा असू दे ब्लॉग टाकण्याचा खूप प्रयत्न करेल. तर चला मग कंटिन्यू ब्लॉग करते. वरण बनवले टमाटे टाकून आणि मिरचीची ना शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी बनवले आणि राईस बनवला. आता हे ओट असं क्लीन करून घेते. थोडीशीच भांडे होते, घासून पण घेतले मी आणि आता हे ओटा व्यवस्थित स्वच्छ असं पुसून घेते. जेवण करते, जेवण झालेले भांडे घासते, भांडे पण घासून घेते, थोडेसेच होते. आणि आता जेवण वगैरे करून घेतो. जेवण झाल्यावर झालेले भांडे वगैरे घासून घेते आणि चला मग पुन्हा भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. आणि वैदिकचा डान्स कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मी शॉर्ट्समध्ये ना मोठा व्हिडिओ देखील टाकते, कारण की यूट्यूबला मोठा व्हिडिओ टाकू शकत नाही गाण्याचा, कॉपीराईट येतं त्यासाठी. तर चला मग पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.